नमस्कार. दुर्गनाशिनी चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सृष्टीच्या प्रारंभी सर्व देव आपल्या आहाराच्या बाबतीत निर्णयासाठी ब्रह्मदेवापाशी गेले. त्यांचे निवेदन ऐकून घेतल्यावर ब्रह्मा श्री हरींची स्तुती करू लागला. परंतु विचार करा, परमात्मा तर यज्ञरूपच आहे, अर्थात यज्ञ हे त्याचे अंगच तर आहे. मग यज्ञात ब्राह्मण देवांच्या उद्देशाने ज्या आहुती देत होते त्यांनी देवांची तृप्ती नव्हती होत का? याचे कारण असे की ब्राह्मण आणि क्षत्रिय ज्या आहुत्या देत असत त्या देवांपर्यंत न पोहोचता मधल्यामध्ये गडप होत असत. कुणीतरी त्या खात असत. याच कारणामुळे दुःखी होऊन देवांनी आपले गाऱ्हाणे ब्रह्मदेवापुढे मांडले. ब्रह्मदेवाने त्यावेळी श्रीकृष्णाचे ध्यान केले व त्याच्याच सूचनेवरून मूळ प्रकृतीची पूजा केली. तेव्हा तिने प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितला. ब्रह्मा बोलू लागला, हे सौंदर्यवती, तू कृपा करून अग्नीची दाहक शक्ती हो. तसे न झाल्यास अग्नी आहुत्यांचे भस्म करू शकणार नाही. जे लोक तुझ्या स्वाहा या नावाने मंत्राच्या अखेरीस देवांच्या उद्देशाने हवनीय पदार्थ अर्पण करतील ते सहजासहजी देवांपर्यंत पोहोचतील. म्हणून हे सर्व संपत स्वरूपिणी श्रीदेवी, तू अग्नीची गृहस्वामिनी हो. ब्रह्मदेवाने केलेली विनंती ऐकल्यानंतर भगवती स्वाहादेवीच्या चेहऱ्यावर खिन्नतेची छटा उमटली. ती त्याला म्हणाली, हे ब्रह्मदेवा, मी दीर्घकाळ तपश्चर्या करीत श्रीकृष्णाची आराधना करीन. त्याच्याशिवाय जे काही आहे ते सर्व एक आभास आहे. तू जगाचा निर्माता, शंभू मृत्युंजय, विश्व तोलून धरणारा शेषनाग, धर्म हा साक्षी, देवांसहित आदिपूज्य गणेश आणि सर्वाधार प्रकृती यांना अधिकार ज्याच्या उपासनेने प्राप्त झाला, तसेच ऋषीमुनी ज्याची सेवा करतात त्याच्याच पदकमलांचे मीही चिंतन करीत असते. असे सांगून ती पद्मासना देवी पद्मसंभव ब्रह्मदेवासमोरून गुप्त झाली व पद्मनाभ श्रीकृष्णाचा ध्यानात निमग्न झाली. असाच 1,00,000 वर्षांचा काळ उलटला. तेव्हा प्रकृतीच्याही पलीकडच्या निर्गुण श्रीकृष्णाचा तिला साक्षात्कार झाला. ते चित्ताकर्षण असे लोभसवाने रूप पाहून कामवासना अनावर होऊन ती बेहोश झाली. तिचे मन ओळखून सर्वज्ञ कृष्ण तिला म्हणाला, हे सुंदरी, तू एका अंशाने माझी पत्नी बनशील. त्यावेळी तू नग्नजित राजाची मुलगी होशील. तुझे नाव नागनजिती असेल. सध्या तू अग्नीची दाहक शक्ती अशी पत्नी आहेस. माझ्या कृपेने तू मंत्रदेवता होऊन पूज्य होशील आणि स्वतः अग्नी गृहस्वामिनी म्हणून तुझे पूजन करील. तसेच त्याच्याबरोबर रममान होशील. एवढे बोलल्यानंतर कृष्ण गुप्त झाला. त्याच वेळी ब्रह्मदेवाच्या सूचनेवरून तिथे तिला शोधित अग्नी आला व तिच्याशी विधीपूर्वक विवाह करून 100 दिव्य वर्षांपर्यंत संभोग सुख घेत राहिला. परिणामी ती गरोदर राहिली. 12 वर्षांनंतर ती प्रसूत झाली आणि 3 पुत्र जन्माला आले. त्यांची नावे अशी: दक्षिणाग्नी, गायपद्याग्नी, आहवनीयाग्नी. तेव्हापासून ब्राह्मण, क्षत्रिय, ऋषी, मुनी वगैरे सर्व लोक स्वाहायुक्त मंत्राने आहुत्या देतात. या मंत्राने सर्व सिद्धी होते. पतीची सेवा न करणारी स्त्री, विद्याविहीन पुरुष, निष्फळ व निष्पर्ण वृक्ष आणि स्वाहाविहरित मंत्र हे सर्व सारखेच आहेत. मग स्वाहायुक्त मंत्रांनी ब्राह्मण संतुष्ट झाले. तसेच देवांना आहुत्या मिळू लागल्या. या मंत्राने सर्व सिद्धी होते. अशी ही स्वाहा देवीची कथा आहे. ही कथा सौख्य व मोक्ष देणारी आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला स्वाहा देवीचा पूजाविधी व अग्नीने केलेले तिचे स्तोत्र सांगतो. सामवेदोक्त ध्यान, स्तोत्र व पूजाविधी सांगतो, तो लक्ष देऊन ऐका. प्रत्येक यज्ञ करतेवेळी सुरुवातीला शाळीग्राम व कलशाची स्थापना करून त्या ठिकाणी स्वाहा पूजन करावे. ध्यानमंत्र असा आहे. मग मूळ मंत्राने षोडशोपचारांनी पूजा करावी. असे पूजन करणाऱ्याला सर्व सिद्धी मिळतात. अशा 16 नावांचा जप करणाऱ्याला उभयलोकी सुख मिळते. सर्व कर्मे सांग होतात. निपुत्रिकाला पुत्र मिळतो.
अविवाहिताला पत्नी मिळते व सर्वांग सुंदर पत्नीमुळे तो सुखी होतो. मित्रांनो, तुम्हाला ही स्वाहा मातांची कथा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर गंगे, जय जय गंगे, जय महाकाल.